Welcome to the Digital Academy YouTube channel. Now we are going to learn the tense. Second second number past tense. भूतकाळ past tense म्हणजे आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये भूतकाळाचे दोन प्रकार अभ्यासलेले आहेत. आता तिसरा प्रकार आपण भूतकाळाचा पाहणार आहोत. तो म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ बद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. तर मग हा पूर्ण भूतकाळ जो आहे परफेक्ट पास्ट परफेक्ट टेन्स त्याचा उपयोग कोणत्या ठिकाणी करतात, कधी करतात, त्याचा फॉर्म्युला काय आहे आणि याचे क्वेश्चन कसा करायचा आणि निगेटिव्ह सुद्धा कसं करायचं हे आपण आज पाहूयात. तर पहा, भूतकाळात पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे काय, तर भूतकाळात एखादी क्रिया भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झाली आहे. भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झाली आहे, पूर्ण झाली होती हे सांगण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्सचा उपयोग करतात. हे सांगण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्सचा उपयोग करतात. पूर्ण झाली होती क्रिया कधी पण भूतकाळामध्ये. तर एक्झाम्पल त्याचं पाहणार आहोत, पण त्या अगोदर आपण पाहूयात याचा काही फॉर्म्युला पहा. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट हा पास्ट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे. पास्ट परफेक्ट टेन्स. वाक्याच्या सुरुवातीला काय सांगितलेलं आहे, सब्जेक्ट म्हणजे कर्ता. त्यानंतर कर्त्याच्या नंतर टू हॅवचं भूतकाळी रूप, टू हॅवचे भूतकाळी रूप हॅड हे वापरायचे. त्यानंतर V3 म्हणजेच पास्ट पार्टिसिपल आणि शेवटी आहे ऑब्जेक्ट. तर मग या फॉर्म्युल्याचा उपयोग करून सेंटेन्स पाहूयात. ही had written a letter. आता या वाक्यामध्ये आपण वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट वापरलाय, नंतर वापरला आहे हेल्पिंग वर्ब हॅड, V3 क्रियापदा तिसरं रूप आणि लेटर हे कर्म आहे. तर मग या वाक्याचा अर्थ काय होतो, त्याने पत्र लिहिले होते. त्याने पत्र लिहिले होते. आता पहा, या वाक्याचा अर्थ काय होतो. आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स जो आहे त्याची व्याख्या काय सांगितलेली आहे त्याबद्दल माहिती. भूतकाळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झाली होती. भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झाली होती हे सांगण्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्सचा उपयोग करतात. तर मग बघा या वाक्यामध्ये त्याने पत्र लिहिले होते. पत्र लिहिण्याची क्रिया पूर्ण झाली होती. अपूर्ण आहे का, नाही. पत्र तो लिहित आहे का, लिहित होता असं म्हटलंय का, किंवा लिहितो असं म्हटलंय का, नाही. किंवा लिहिल असं जर म्हटलं असं तो भविष्यकाळ असेल. या ठिकाणी लिहिण्याची क्रिया होती आणि ती क्रिया पूर्ण झाली. पण कधी पूर्ण झाली, भूतकाळामध्ये. म्हणून या वाक्याच्या काळाला काय म्हणायचे, पूर्ण भूतकाळ, पास्ट परफेक्ट टेन्स. आणि हा फॉर्म्युला आहे पहा, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. तर मग दुसरं सेंटेन्स पहा, सी हॅड
she had read a book. She had read a book. तिने पुस्तक वाचले होते. तिने पुस्तक वाचले होते. आता या ठिकाणी पहा, रीड हे V3च आहे, कारण की रीडचे सर्व रूप म्हणजे स्पेलिंग सेम आहेत. रीड, रेड, रेड आणि रीडिंग अशा V1, V2, V3 आणि V4 होतात. त्यामुळे लक्षात ठेवा. त्यात पुढचं सेंटेन्स आहे गौरव had completed. Gaurav had completed his homework. Gaurav has completed his homework. गौरवने त्याचा अभ्यास पूर्ण केला होता. गौरवने अभ्यास करण्याची क्रिया काय झाली? अभ्यास पूर्ण केलेला आहे. त्यानंतर farmers had gone in the village, sorry, in the field. शेतकरी शेतात गेले होते. शेतकरी शेतात गेले होते. शेतकरी शेतात गेले होते. ही क्रिया कशी आहे? वाक्यामध्ये सांगितलेले अपूर्ण आहे का पूर्ण आहे? पूर्ण आहे. म्हणून अशा वाक्याच्या काळाला काय म्हणायचं? पास्ट परफेक्ट टेन्स. तर असेच वाक्य जे आहेत, आता हे पास्ट परफेक्ट टेन्सची वाक्य, जर आपल्या वाक्याचा क्वेश्चन करायचा असेल, प्रश्न तयार करायचा असेल, तर तो प्रश्न कसा तयार करतात पहा. प्रश्न तयार करण्यासाठी काय करायचंय? व्हर्बल क्वेश्चन करायचं आपल्याला. आपण याच्या अगोदर सुद्धा पाहिलं होतं की व्हर्बल क्वेश्चन जर तयार करायचं असेल तर वाक्यात असणारं सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचंय. तर लिहून घ्या पुन्हा एकदा नियम. पूर्ण भूतकाळातील वाक्य, पूर्ण भूतकाळातील, पूर्ण भूतकाळातील वाक्य, वाक्याचा प्रश्न. कोणता प्रश्न? व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन तयार करायचा असेल, व्हर्बल क्वेश्चन तयार करायचा असेल तर व्हर्बल क्वेश्चन तयार करायचा असेल तर वाक्याच्या सुरुवातीस, तर वाक्याच्या सुरुवातीस हॅड, वाक्याच्या सुरुवातीस हॅड हे सहाय्यकारी क्रियापद, हॅड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. वाक्याच्या सुरुवातीला काय घ्यायला सांगितलेलं आहे आपल्याला? हॅड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायला सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर मात्र पुढील वाक्य जे आहे जशास तसं आपल्याला घ्यायचंय. आता उदाहरण पहा की एक्झाम्पल आपण पाहूयात. He had broke a cup. He had broke a cup. आपल्याला याचा आता क्वेश्चन तयार करायचा आहे. काय करायचं? व्हर्बल क्वेश्चन. भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आहे आणि याचा जर भूतकाळ करायचा असेल तर वाक्याच्या सुरुवातीला काय घ्यायचं सांगितलं आपल्याला? हॅड घ्या. हॅड, HAD, हॅड. he broke a cup. had he broke a cup. had he broke a cup. अशा पद्धतीनं हे वाक्य. त्यानंतर विशाल had complete the work.
completed the work असं सेंटेन्स आहे. त्याचा प्रश्न तयार होईल, हॅड विशाल completed the work आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं आहे. त्या पुढचा सेंटेन्स, टीचर had given a homework. Teacher had given a homework. याचा क्वेश्चन होईल, had teacher given a homework? had teacher given homework? अशा पद्धतीनं म्हणजे तुम्ही वर्बल क्वेश्चन तयार करू शकतात. आणि जर सहाय्यकारी क्रियापदाच्या अगोदर WH वर्ड ठेवला तर आपला WH क्वेश्चन सुद्धा तयार होतो. ते आपण स्वतंत्र एका चॅप्टर मध्ये पाहणार आहोत म्हणून या ठिकाणी घेतलेलं नाही. तर मग हे वर्बल क्वेश्चन किंवा यस नो टाइप क्वेश्चन आपण या ठिकाणी कशा पद्धतीने करायचे असतात हे पाहिलेलं आहे. आता याच म्हणजे वर्बल क्वेश्चनचं जर आपल्याला आन्सर जर पाहिजे असेल यस किंवा नो टाइप क्वेश्चन कसा, तर पहा, हॅड ही ब्रोक अ कप याचा आन्सर आपण देऊ शकतो कसं, यस ही हॅड एवढे दिले चालतं, किंवा यस ही हॅड ब्रोक अ कप असंही देतो, किंवा हे झालं पॉझिटिव्ह मध्ये उत्तर. निगेटिव्ह जर देत असेल तर नो ही हॅड नॉट किंवा ही हॅडंट अशा पद्धतीनं. तसंच हॅड विशाल कंप्लीटेड द वर्क, यस विशाल हॅड, किंवा ही हॅड, किंवा निगेटिव्ह मध्ये सुद्धा नो मध्ये देऊ शकतो. त्यानंतर टीचर हॅड गिवन अ होमवर्क, याचा क्वेश्चन हॅड टीचर गिवन अ होमवर्क, यस टीचर हॅड. अशा पद्धतीने तुम्ही याचा आन्सर तुम्ही यस किंवा नो मध्ये देऊ शकता. आणि तुमचं म्हणजे त्यामुळे याला यस नो टाइप क्वेश्चन असं म्हटलेलं आहे. तर त्यानंतर आता याच टेन्स मधील जर वाक्य असेल निगेटिव्ह सेंटेन्स करायला सांगितलं, जर पास्ट परफेक्ट टेन्स सेंटेन्स असेल आणि तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स करायला सांगितलं आहे, तर मग अशा वेळेस काय करायचंय तर ते सुद्धा आपण पाहूया. तर लिहा, पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळातील वाक्य असल्यास, पूर्ण भूतकाळातील वाक्य नकारार्थी करायचे असल्यास, नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह किंवा नकारार्थी करायचे, नकारार्थी करायचे असल्यास had not वापरावे, तर पहा, he had written a letter असं जर सेंटेन्स दिला असेल, he had written a letter, तर या सेंटेन्सचा जर आपल्याला निगेटिव्ह करायचं असेल तर कसं करायचं पहा, निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी करायचे, he had not written a letter, he had not written a letter, किंवा हे सेंटेन्स आपण had not चे म्हणजे hadn't असे वापरू शकतो. त्यानंतर you had heard me, you hadn't heard me असेही सेंटेन्स निगेटिव्ह होईल. त्यानंतर I had
achieved my goal. I had achieved my goal. त्याचा मीन I had not achieved my goal. तसेच Ram had made good record. त्याचं निगेटिव्ह करायचं असेल राम हॅड नॉट मेड गुड रेकॉर्ड. तर अशा पद्धतीने आपण जे दिलेलं वाक्य जर समजा पूर्ण भूतकाळाचं वाक्य असेल आणि त्याचा जर आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स विचारला असेल तर त्या वाक्यात हॅडच्या नंतर नॉट वापरायचं आहे आणि त्याचं निगेटिव्ह करायचं आहे. अशा पद्धतीने म्हणजे सोपं हे पास्ट परफेक्ट टेन्स आहे. तर यानंतरचा जो प्रकार आहे तो सुद्धा आपण पाहूयात. पुढचा प्रकार तर यानंतर आता पाहूयात आपण पास्ट परफेक्ट टेन्सच्या नंतर पुढचा प्रकार पाहू पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चौथा प्रकार जो आहे पास्ट टेन्सचा शेवटचा प्रकार तो आज आपण पाहणार आहोत. पुढचा प्रकार चौथा पास्ट टेन्सचा चौथा जो प्रकार पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यालाच मराठीमध्ये पूर्ण अपूर्ण पूर्ण अपूर्ण किंवा चालू पूर्ण किंवा अपूर्ण चालू पूर्ण अपूर्ण भूतकाळ असं म्हणतात. कोणता काळ? पूर्ण अपूर्ण भूतकाळ. तर मग या टेन्सचा उपयोग कधी करतात पूर्ण अपूर्ण भूतकाळाचा उपयोग? तर लिहून घ्या भूतकाळात एका विशिष्ट वेळी भूतकाळात एका विशिष्ट वेळी क्रिया भूतकाळात एका विशिष्ट वेळेत क्रिया सुरू होऊन अंशतः पूर्णत्व प्राप्त करून भूतकाळात एका विशिष्ट वेळी क्रिया सुरू होऊन अंशतः पूर्णत्व प्राप्त करून पूर्णत्वाची वलये मागे सोडून त्या विशिष्ट वेळी पूर्णत्वाची वलये मागे सोडून ती पूर्णत्वाची वलये मागे सोडून त्या विशिष्ट वेळेस चालू होती. त्या विशिष्ट वेळेस चालू होती हे सांगण्यासाठी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चा उपयोग करतात.
पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करतात. पहा डबल एकदा सांगतो. भूतकाळात एका विशिष्ट वेळी क्रिया सुरू झाली होती. भूतकाळात समजा विशिष्ट वेळी एखादी क्रिया सुरू झाली आणि ती सुरू होऊन अंशतः म्हणजे काही भाग पूर्णत्व प्राप्त केलेला आहे. म्हणजे पूर्णत्वाचे बोले मागे सोडून तशीच ती क्रिया त्यावेळी चालू होती. हे जर सांगायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारच्या क्रिया सांगण्यासाठी पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करतात. याचा फॉर्म्युला काय आहे पहा. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट हा याचा फॉर्म्युला आहे. आणि या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपल्याला टेन्स जो आहे तो शिकायचा आहे. तर मग आता कशा प्रकारे म्हणजे त्याचं सेंटेन्स होतं पहा. she had been writing a letter. she had been writing a letter. असं तुम्हाला जर वाक्य सांगायचं असेल she had been writing a letter, तर या ठिकाणी वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट वापरले, हेल्पिंग वर्ब हॅड आहे, बीन वापरलेला आहे, रायटिंग म्हणजे क्रियापद ING आहे आणि ऑब्जेक्ट सुद्धा आहे. मग याचा अर्थ काय होतो तर ती पत्र लिहित आलेली होती. ती पत्र लिहित आलेली होती असं या वाक्याचा अर्थ होतो. म्हणजे भूतकाळामध्ये क्रिया ही सुरू झाली होती, तशीच ती चालू राहिली, काही अंशतः पूर्ण झाली आणि तशीच ती पुढेही चालू होती. हे सांगायचं असेल तर आपला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या टेन्सचा उपयोग करावा लागतो. तर मग याशिवाय आणखी काही उदाहरणं पाहूयात. पहा पुढचं उदाहरण. प्रत्येक कर्त्यापासून प्रत्येक जे सब्जेक्ट आहेत सर्वनाम, त्या सर्वनामापासून कशा प्रकारे सेंटेन्स करतात हे आपण सर्व घेऊयात. I had been reading a book. I had been reading a book. मी पुस्तक वाचत आलेलो होतो. त्यानंतर we had been reading a book. आम्ही पुस्तक वाचत आलेलो होतो. त्यात you had been reading a book. तू किंवा तुम्ही पुस्तक वाचत आलेले होता. he had been reading a book. तो पुस्तक वाचत आलेला होता. she had been reading a book. ती पुस्तक वाचत आलेली होती. it had been reading a book. इट हे सर्वनाम लहान बालकांसाठी सुद्धा वापरतात आणि निर्जीवासाठी सुद्धा वापरतात. इट म्हणजे मूल या ठिकाणी, कारण की इट ही, शी आणि इट हे जे आहेत ते मेल फिमेल किंवा न्यूट्रल जेंडर जे असतात त्याच्यासाठी वापरतात. इट मूल असा चाइल्ड या ठिकाणी अर्थ तुम्ही घेऊ शकता. चाइल्ड हॅड बीन रीडिंग अ बुक, इट हॅड बीन रीडिंग बुक. ते पुस्तक वाचत आलेले होते. त्यानंतर आहे they had been reading a book. त्यांनी अनेक वचन, त्यांनी पुस्तक वाचत आलेले होते. तर अशा प्रकारे हे सर्व आपण जे या ठिकाणी घेतले आहे सब्जेक्ट, हे सर्व सब्जेक्ट
प्रोनाउन्स आहेत, प्रोनाउन म्हणजे सर्वनामे आहेत आणि सर्वनाम सुद्धा पार्ट्स ऑफ स्पीच हा जो टॉपिक आहे आपल्याला त्याच्यामध्ये पाहिजेत. म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच एकूण शब्दांच्या 8 जाती आहेत आणि त्या शब्दांच्या 8 जातीमध्ये एक शब्दाची जात आहे ते म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच. सॉरी, एक जात आहे प्रोनाउन आणि ते प्रोनाउन जे आहेत म्हणजे सर्वनामे ती सुद्धा आपण पाहणार आहोत. म्हणजे प्रत्येक सर्वनामाचा आपण या ठिकाणी उपयोग केलेला आहे आणि त्यापासून वाक्य बनवले. तर अशा पद्धतीनं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जो आहे जो की चालू, पूर्ण किंवा पूर्ण अपूर्ण भूतकाळ असं त्याला आपण म्हणतो, हे अशा पद्धतीचे वाक्य होतात. तर आता याच वाक्याचं जर आपल्याला क्वेश्चन तयार करायचं असेल म्हणजे प्रश्न तयार करायचा असेल किंवा निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तर ते कसं करायचंय हे सुद्धा आपण पाहूयात. तर लिहा पुढं स्टार करून, पूर्ण अपूर्ण भूतकाळातील वाक्याचे, पूर्ण अपूर्ण भूतकाळातील वाक्याचे प्रश्न, व्हर्बल क्वेश्चन, व्हर्बल क्वेश्चन तयार करायचा असेल, तर हॅड नंतर नॉट वापरावे. तर हॅड नॉट वापरावे. आता उदाहरण आपण आताच वाक्य घेऊयात. ही हॅड बीन सॉरी, आपल्याला व्हर्बल क्वेश्चन करायचं, हॅड वापरावे. पुढचं वाक्य जसं घ्यायचंय, निगेटिव्ह मध्ये हॅड नॉट वापरायचे. तर ही हॅड बीन रीडिंग अ बुक असं सेंटेन्स दिलं असेल तर आपल्याला याचं क्वेश्चन करत असताना काय करायचे, वाक्याच्या सुरुवातीला वापरायचे हॅड. तर वापरा हॅड ही बीन रीडिंग अ बुक, हॅड ही बीन रीडिंग अ बुक अशा पद्धतीने वापरायचे. त्यानंतर शी हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग. तर याचं क्वेश्चन होईल, हॅड शी बीन सिंगिंग अ सॉन्ग, वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क. त्यानंतर तिसरा, स्टुडंट्स had been learning an English. तर याचं सुद्धा क्वेश्चन होईल, had students been learning an English. अशा पद्धतीनं जर तुम्हाला पूर्ण अपूर्ण भूतकाळ जर दिला असेल त्याचं वाक्य, तर त्या वाक्याच्या अगोदर म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला हॅड हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे आणि नंतर त्याच्या पुढे जे दिलेलं वाक्य आहे त्याच्यानंतर करता आणि नंतर जे पुढचं सेंटेन्स आहे जसे तसं लिहून प्रश्न तुम्हाला तयार करायचा आहे. आणि अशा प्रकारच्या तयार होणाऱ्या प्रश्नाला काय म्हणतात, व्हर्बल क्वेश्चन असं म्हणतात. व्हर्बल क्वेश्चनला दुसरं नाव आहे येस नो टाइप क्वेश्चन आणि याचं उत्तर येस किंवा नो मध्ये देता येतं. तर जर समजा याच प्रकारचं वाक्य आहे म्हणजे याच टेन्सचं वाक्य आहे आणि त्याचं जर निगेटिव्ह तुम्हाला विचारलं असेल, निगेटिव्ह नकारदर्शक वाक्य तयार करायला सांगितलं असेल तर ते सुद्धा कसं तयार करतात हे आपण पाहूयात. नकारदर्शक वाक्य, तर नकारदर्शक वाक्य करायचं असेल तर नियम लिहा.
या वाक्यातील किंवा या काळातील दिलेले वाक्य असेल, दिलेले वाक्य असेल तर त्या वाक्याचे निगेटिव्ह करताना हॅड नॉट वापरावे. त्यानंतर हॅड नॉट वापरावे. उदाहरणार्थ पहा, शी हॅड बीन रीडिंग अ न्यूजपेपर. असं सेंटेन्स आहे. शी हॅड बीन रीडिंग अ न्यूजपेपर असं तुम्हाला वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्याचं जर तुम्हाला निगेटिव्ह करायचंय तर कसं करा पहा, शी हॅड नॉट, हॅडच्या नंतर काय सांगितलं आपल्याला, नॉट. शी हॅड नॉट बीन रीडिंग अ न्यूजपेपर. निगेटिव्ह सेंटेन्स. त्यानंतर पुढचं सेंटेन्स होईल, दे हॅड बीन वॉचिंग अ टीव्ही. दे हॅड बीन वॉचिंग टीव्ही. तर त्याचं निगेटिव्ह होईल काय बघा, हॅडच्या नंतर नॉट. इतकं सोपं आहे. दे हॅड नॉट बीन वॉचिंग अ टीव्ही. तर अशा पद्धतीनं म्हणजे तुम्ही जे दिलेलं सेंटेन्स जर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं असेल, पूर्ण अपूर्ण भूतकाळाचं असेल, तर त्याचं निगेटिव्ह करायला सांगितलं असेल तर त्या हॅडच्या नंतर नॉट वापरायचं आहे आणि तुम्हाला निगेटिव्ह करायचं आहे. म्हणजे इतकं सोपं हा प्रकार आहे. तर बघा, आज आपण या लेक्चरमध्ये पास्ट टेन्स जो आहे भूतकाळ, त्या भूतकाळाचे 4 जे उपप्रकार होते ते आपण पाहिलेले आहेत. तर आता मग याच्यावर तुम्हाला प्रश्न सुद्धा विचारतात. प्रश्न कसे असतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर मग परीक्षेमध्ये तुम्हाला काय केलं जातं, एक वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्याचं आपल्याला एका प्रकारामधून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करायला सांगितलं जातं. मग अशा प्रकारचं जर वाक्य तुम्हाला दिलं असेल, कोणत्याही टेन्सचं वाक्य असेल आणि ते जर तुम्हाला सांगितलं, कधी कधी आयडेंटिफाय करायला सांगतात. आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे, वाक्य कोणत्या टेन्सचं आहे हे पण ओळखायला लावतात. आणि म्हणजे 2 प्रकारचे प्रश्न असतात, आयडेंटिफाय द टेन्स आणि दुसरा क्वेश्चन याच्यावर विचारतात, ट्रान्सलेट द सेंटेन्स इनटू डॅश डॅश. म्हणजे कोणत्याही प्रकारामध्ये सांगितलं जातं. एक तर तुम्हाला त्या वाक्याचा काळ ओळखायचा असतो आणि वाक्य जे आहे, जे दिलेलं वाक्य असतं कोणत्याही टेन्सचं, ते दुसऱ्या प्रकारामध्ये करायचं असतं. तर आता मी तुम्हाला काही या ठिकाणी होमवर्क देणार आहे. सर्वांनी तो कमेंट्समध्ये त्याचे उत्तर द्यायचे. सुरुवातीला मी वाक्य जे आहे म्हणजे वाक्य ओळखायचं आहे अगोदर कोणते टेन्स. आतापर्यंत आपण एकूण 2 टेन्स पाहिले, एक प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स. कोणते टेन्स तुम्हाला देईल तर तुम्ही काय करायचं आहे, कमेंट्समध्ये त्याचे उत्तर मला पाठवायचे आहे. सुरुवातीला जे दिलेलं वाक्य आहे ते अगोदर आयडेंटिफाय करायचे म्हणजे ओळखायचं आहे कोणता टेन्स आहे तो, आणि टेन्स जो आहे त्याचं रूपांतर तुम्हाला त्या दुसऱ्या म्हणजे ब्रॅकेटमध्ये देणार त्याच्यामध्ये करायचं आहे. आता एक्झाम्पल देतो मी एक, शी एट अँड ॲपल्स. आता हे तुम्हाला टेन्स ओळखायचं आहे, त्याचं उत्तर तुम्हाला इथं पाठवायचं आहे आणि त्यानंतर कोणता टेन्स आहे अगोदर ओळखायचा आणि ज्याच्यामध्ये ट्रान्सलेट करायला सांगितले तो पहा, ट्रान्सलेट इनटू
पास्ट परफेक्ट टेन्स इंटू पास्ट परफेक्ट टेन्स ट्रान्सलेट करायला सांगितलं आहे. कशामध्ये? पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरं सेंटेन्स दिलंय, देतो. दे वेअर प्लेइंग क्रिकेट. हे सुद्धा सेंटेन्स ओळखायचं आहे आणि त्यानंतर मला बदल करायचा, ट्रान्सलेट करायचा. सेंटेन्स ट्रान्सलेट इंटू प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. प्रेझेंट त्यापुढचं सेंटेन्स गणेश हॅड बीन वर्किंग इन द फार्म. हे सेंटेन्स ओळखायचं आहे, कोणत्या टेन्सचं आहे आयडेंटिफाय करा. त्यानंतर त्याचं तुम्हाला करायचे ट्रान्सलेट इंटू सिंपल पास्ट टेन्स. त्यापुढचं कट द ट्री. कट द ट्री. ट्रान्सलेट इंटू प्रेझेंट परफेक्ट टेन्स. इथे सुद्धा दोनही हे करायचे, सांगितलेल्या सूचनांचं पालन करायचं आहे. त्यानंतर पुढचं सेंटेन्स आहे तुमच्यासाठी Shailesh is singing a song. दोन प्रकारात करायचे. Shailesh is singing song. Translate into past perfect कंटिन्यूअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे प्रश्न विचारले जातात आणि ते तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. जर समजा तुम्हाला हा लेसन जर समजला असेल तर हे दोनही प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील आणि हे मला तुम्ही अवश्य सोडवायचे आणि कमेंट्स मध्ये याचे उत्तर पाठवायचे आहेत. धन्यवाद.